हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. अपूर्वने पाठवलेत. अपूर्वाने पाठवलेत? हे हे काय आहे? घटस्फोटाचे पेपर्स. कधी कधी एखाद्याला ओळखण्यात चूक होऊ शकते मिस्टर थापर, पण जर का त्या चुकीला तुम्ही धरून बसलात तर आयुष्य तिथेच खुंटतं. जसं काही वर्षांपूर्वी आपलं आयुष्य खुंटलं होतं. म्हणजे तुला मल्लिकाने विकत घेतलं? अरे आमासनी सांगायचं की आमासनी तुला मालामाल केला असता आपण. बिकाव नाहीये, मी बदला घेतलाय तुमचा. बदला. तृष्णा, हा बोला बाबा. हे काय? हे ते तू इतकी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवलीस? हं? कोण देऊन गेलं तुला हे पेपर्स? अपूर्व? नाही. कल्याणी? हो. अरे मी तर हे आधीच समजायला हवं होतं की ती इतक्या सहज गप्पा बसणाऱ्यातली नाहीये. काही ना काही उचापती तिच्या डोक्यात सुरूच असतात. नक्की तिनेच अपूर्वला तुला घटस्फोट देण्याकरता तयार केलं असणार. नाही नाही बाबा. आई म्हणत होत्या की अपूर्वने घटस्फोटाचे पेपर्स पाठवलेत आणि सांगितलंय की लवकरात लवकर पेपर्सवर साइन करून. काही गरज नाहीये साइन करायची या पेपर्सवर. मी पण बघतोच माझ्या जीवात जीव असेपर्यंत तुला अपूर्वापासून कोण वेगळं करतो ते. बाबा खरं तर माझं मन पूर्णपणे मेलंय. आधी माझ्या मनाला आशा होती की की कदाचित कधीतरी अपूर्वाला आपल्या चुकीची जाणीव होईल. पण आता हे पेपर्स बघून ती आशाही मावळलीये बाबा. नाही बेटा, नाही. रडून काही होणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेव तृष्णा, जेव्हा माणसाच्या हातून सगळं काही निष्ठून जातं ना, तेव्हा माणसाने त्या देवावर भरोसा करायला पाहिजे. आणि मला पूर्ण खात्री आहे की तो सगळं व्यवस्थित करेल बेटा, सगळं व्यवस्थित करेल. काही हवंय का मॅडम? हां, ब्लॅक कॉफी. हा.
गुड मॉर्निंग मिस्टर थापर. गुड मॉर्निंग मल्लिका. रामदीन, आज तुमचा पहिला दिवस आहे म्हणून तुम्हाला कदाचित माहित नसेल, पण साहेब टोमॅटो सॉस घेत नाहीत. यापुढे नका वाढू. आज जाऊन त्यांच्याकरता दही आणा. मिस्टर थापर, अभिषेक आणि मेनकाशी माझं बोलणं झालंय. ते लवकरच परत येत आहेत. ही तर खूप चांगली गोष्ट आहे मल्लिका. बस एक रिक्वेस्ट आहे तुला, जेव्हा ते पुन्हा परत येतील तेव्हा त्यांच्या करिअर बद्दल जरूर विचारून ठेव. हाच विचार करत होते मिस्टर थापर. जेव्हा अभिषेक परत येईल तेव्हा मी त्याला माझं ऑफिस जॉईन करायला सांगेन. या निमित्ताने तो कामही शिकेल. आफ्टर ऑल पुढे जाऊन त्यालाच तर सगळं सांभाळायचंय. आणि अगदी मला पूर्ण खात्री आहे तुझ्या सोबत काम करताना अभिषेकला खरंच खूप काही शिकायला मिळेल. आय होप सो. आणि तुझी शिकवण पुढे जाऊन नक्कीच त्याला प्रगतीच्या मार्गावर नेईल. आय होप सो. मी ऑफिसला जाते मिस्टर थापर. जर काही लागलं तर मला फोन करा. सुकन्या आमच्या कन्या. काय म्हणाले काय ती पेपर्स बघून? नेहमीप्रमाणे रडायला लागली असेल, हातापाय पडली असेल आणि म्हणाली असेल की आई मी या पेपर्सवर साईन नाही करणार. असं काहीही घडलं नाही अपूर्व जसं तुला वाटतंय. मग आणि जे घडलं ते ऐकल्यावर तुला विश्वास नाही बसणार. काय झालं? जिला तू गाईसारखं समजतोयस ना, ती तितकीच कठोर आणि मतलबी आहे. काय म्हणाली ती? अपूर्व, माझी इच्छा तर बिलकुल नव्हती, पण तू म्हणालास म्हणून मी डिवोर्सचे पेपर्स तृष्णाकडे घेऊन गेले होते. पण जशी मी मंदिरात पोहोचले मला वाटलं की एकदा तुला परत समजावूया, की तृष्णाबाबत एकदा परत विचार कर. पण काय आई? काय म्हणाली ती? जशी मी मंदिरात गेले तशीच ती एकदम माझ्या समोर आली. तिने माझ्या हातातले कागद पाहून विचारलं तर बेटा, आता मंदिरात मी खोटं तर बोलू शकत नव्हते ना. मी सगळं खरं खरं सांगून टाकलं. त्यावर ती जे बोलली ना त्याच्यावर तू विश्वासही नाही ठेवू शकणार. ती म्हणाली की बरं झालं अपूर्वने स्वतःच मला या बंधनातून मुक्त केलं, नाहीतर मी स्वतःच घटस्फोटाचे कागद पाठवणार होते. असं म्हणाली ती? आई, मला तर वाटतंय ही हिम्मत तिला बाबांकडूनच मिळाली, नाहीतर त्या तृष्णाची ही हिम्मत एकतर आमच्या आयुष्यात आली, आमचं आयुष्य बर्बाद केलं आणि वरून आकड दाखवते ही पोरगी. खरं सांगायचं तर अपूर्व, हे सगळं ऐकून तर मला चक्करच आली होती. कसं तरी मी स्वतःला सावरून घेतलं आणि मग मी जेव्हा तिला समजायचा प्रयत्न केला, मी म्हटलं की अपूर्वशी एकदा बोलून बघूया. तो तयार झाला तर माफी मागून टाक. तर माहितीये काय म्हणाली?
तिने स्पष्टपणे नकार दिला. म्हणते कशी, मी कशाला माफी मागू? मी कोणतीही चूक नाही केलीये. माफी मागायची असेल तर ते माझी माफी मागतील. बस झालं आई, बस. आत्ताच जाऊन मी तिला भेटणार आहे आणि ती जे काय मला बोलली आहे ना त्याचं सरळ जाऊन तिलाच उत्तर देऊन येणार आहे मी. नाही अपूर्व, तुला माझी शपथ आहे. आता तू या बाबतीत काही वाद घालणार नाहीयेस. अरे तिचं डोकं फिरलंय म्हणून काय असं नाहीये की आपण भल्याबुऱ्याचा विचार सोडून द्यायचा. आणि तसंही लोक मागून बोलायला काही कमी नाही करत. आणि अशातच तू जर पुन्हा वाद घालायला गेलास तर पुन्हा नवीन नाटक सुरू होईल. मग ठीक आहे आई, आता तू शपथच घातलीयस तर मी तृष्णाशी काही एक बोलणार नाहीये. पण तू आता काहीही झालं तरी लवकरात लवकर घटस्फोटच्या पेपरवर तिची साईन घेऊन ये. कारण आता काहीही झालं तरी त्या नालायक मुलीपासून मला माझी सुटका करून घ्यायची आहे. आई, मी बाहेर खेळायला जाऊ? काही गरज नाहीये बाहेर जायची. याआधी तू बाहेर गेलास तेव्हा तुला आठवतं ना काय झालं होतं? जे काही खेळायचंय इथेच खेळ, घरात. बबलू बेटा, आई बरोबर बोलते. सुनीता, मी जातो. पप्पा, तुम्ही कुठे जाताय का? हो बेटा, मी तुझ्या आकांक्षा दीदीला भेटायला चाललोय. तिचे भरपूर आभार मानायचे आहे, कारण तिने माझ्या लाडक्या लाडक्या मुलाचे जीव वाचवले आहे. हे तुम्ही खरंच चांगलं करताय. खरं तर तुम्ही आधीच जायला पाहिजे होतं. हो, तू बरोबर बोलतेस. पण मी काय करू, कामच एवढं असतं, टाइमच मिळत नाही. माझी इच्छा आहे की तुमच्या बरोबर यावं. त्या निमित्ताने माझी सुद्धा भेट होईल. मला तुला घेऊन जायचं होतं, पण त्याआधी माझं एक काम उरकायचंय. आणि तसं पण मला यायला उशीर होईल. आणि तसं पण बबलूला ट्युशनला पण जायचंय. ठीक आहे, मी नंतर कधीतरी बबलू सोबत जाऊन भेटेन. ठीक आहे, मी येतो. ठीक आहे बेटा. सुकन्या आमच्या कन्या. आई, हे पोस्टमन देऊन गेला. काय करतेस आई? दाखव ना फोटोज, मुलींचे फोटोज. अपूर्वसाठी मुलगी शोधते. ते काय म्हणतात ना, जे मुला मुलींचे जे फोटो बिटो पाठवतात ते काय संस्था, ब्युरो, ते मॅरेज ब्युरो आहे ना, त्या लोकांना मी सांगितलं होतं. त्यांनीच काहीतरी फोटो आणि रेझ्युमे पाठवले असतील. ओहो आई, परत सासूबाईची तयारी चाललीये. काय करू, कोणाला टोमणा मारल्याशिवाय ना बरंच नाही वाटत. म्हणूनच विचार करते की अपूर्वचं लग्न लवकरात लवकर करावं. बघ ना, हिचं नाक कसं वड्यासारखं आहे. चांगली नाहीये ही, सोड. अजून दाखव ना. हे बघ, असं वाटतंय रात्रभर रडल्यानंतर फोटो काढलाय. ही वाली बघ, ही वाली सुंदर वाटते. हिची जोडी अपूर्व बरोबर खूप छान वाटेल. ओहो, कुठे जमते काय?
थोबड बघितलंस तिचं? हिच्यापेक्षा तर ती आपली शेजारची मुलगी बरी आहे. नाही, ही दादाच्या सोबत अजिबात चांगली दिसणार नाही. हिला अपूर्व नक्कीच पसंत करेल. दादा कुणाशीही लग्न करू दे, आपल्याला काय? आपल्याला तर एकच हेतू आहे. की ते पैसेवाले असायला हवेत. हम्म, म्हणजे ती आपल्या घरात भरपूर हुंडा घेऊन येईल आणि आपलं घर भरू शकेल. तुम्हाला माहितीये, माझं मन सांगतंय की तुम्ही खूप लवकर बरे होणार आहात. फार दिवस तुम्ही या खुर्चीवर बसून नाही राहणार. आणि तुम्ही पूर्ण बरे झालात ना, मग आपण वैष्णोदेवीला जाऊ. मी तुमच्याकरता नवस बोलले. नमस्ते ताई. नमस्कार. आपण कोण? आकांक्षाजी इथे राहतात? हो, पण तुम्ही कोण आहात? जी माझ्या मुलाचं नाव बबलू आहे. माझ्या मुलाला त्यांनी किडनॅपर पासून वाचवलं होतं. मला त्यांचे आभार मानायचे आहे. मी त्यांना भेटू शकतो? हो, मी लगेच बोलवते तिला. हे कोण आहेत? हे माझे पती आहेत. ऍक्सिडेंट मध्ये यांना मार लागला आणि आता हे व्हीलचेअरवर असतात. ऐकून फार वाईट वाटलं. तुम्ही या इथे बसा, मी आकांक्षाला पाठवते. ठीक आहे. सुकन्या आमच्या कन्या. नमस्कार. हा, मिस प्रोफेसरचा ऍक्सिडेंट केलाय. हा, हे पण खरं आहे की मी कोणाच्या बोलण्यावरून केलंय. कोणाच्या बोलण्यावरून हे मी नाही सांगणार. तुझी इथे याची हिंमत कशी झाली? तुम्ही आकांक्षा आहात? माझं नाव तर तुला खूप आधीपासूनच माहितीये दयाल. तू इथे का आलायस? आणि तसंही आपलं बोलणं तर तेव्हाच संपलं होतं ना दयाल, जेव्हा तू माझ्या बाबांच्या ऍक्सिडेंट केस मध्ये माझी मदत करायला नकार दिला होतास. आज कशाला आलायस? हे बघायला आलायस की माझ्या बाबांची अवस्था कशी आहे? मग जा, ते बसलेत माझे बाबा. जाऊन बघ त्यांना. जा.
बहिणी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या 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 आमच्या कन्या.